हाय हॅलो नमस्कार. चला तर मग सुरू करू आपण आपल्या आजच्या ब्लॉग साठी. रात्रीचे बहुतेक 5:30 वाजलेले आहेत. छान छान शॉर्ट्स व्हिडिओ आता तुम्हाला पाहायला भेटणार आहेत, कारण की मी माझ्या व्हॉइस मध्ये शॉर्ट्स व्हिडिओ शूट करते, एडिट करते, थोडीफार एडिटिंग पण जमत आहे मला. आणि दिवसभर व्हिडिओ काढण्यासाठी मी जो काय गोंधळ घातलेला आहे, जो काही कपडे काढून ठेवलेले आहेत, ते सगळं नीटनेटकं व्यवस्थित ठेवायचं आहे मला. रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे, तर ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेलच. मी माझ्या व्हॉइसमध्ये कधी व्हिडिओ बनवेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तसं पण मला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला खूप आवडतात. आणि फायनली घरच्यांचा थोडा बहुत सपोर्ट भेटतोय मला व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळं घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. चेंज केलेत मी कपडे, कारण की साडीमध्ये घरातलं काम करणं माझ्यासाठी तर खूप अवघड जातं. कानातले पण काढते. झाडून वगैरे मारून घेतलं. तेवढं जास्त काही लेट झालेलं नव्हतं, पण आमच्या घरामध्ये ना तेवढं जास्त बाहेरचा उजेड, सनलाईट वगैरे येत नाही, त्यामुळं नेहमी लाईट लावून ठेवावं लागतं. लाईट नसेल तर अंधार अंधार असल्यासारखं वाटतं. झाडून झाल्यानंतर भांडी घासायची होती, भांडी वगैरे घासून घेतली. आणि माझी जास्तीत जास्त कामे टी व्ही बघत होतात. आणि टी व्ही बघत बघत एकतरी माझं सिरियल किंवा मूवी वगैरे काय असेल ते पाहणं पण होतं आणि माझं काम पण होऊन जातं. वेळ इतका पटपट जातोय ना, दिवस कुठला कुठं जातोय ते पण कळत नाही. आता दुपार झाली म्हटलं की लगेच संध्याकाळ आल्या, संध्याकाळ झाली म्हटलं की लगेच सकाळ आली आहे. असंच व्हायला होते का तुम्हाला पण? त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक करायचा होता. स्वयंपाकामध्ये तेवढं जास्त काही नव्हतं करायचं. खिचडी केली आणि खिचडीसोबत ना एखादी पातळ भाजी करावीच लागते. आमच्या इथं जास्त कोरडं कोरडं कोणीच नाही खात. स्वयंपाक झाल्यानंतर आमच्या सासूबाईंना चहा प्यावंसं वाटत होतं, त्यांना चहा करून दिला. मला पण भूक लागलं सारखं वाटत होतं, थोडंसं फरसाण खाऊन घेतलं. आणि आजचा दिवस माझा असा होता, मी रोज काय काय शूट केलं, दिवसभर काय काय करते, या सर्व गोष्टी मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.